नमस्कार मंडळी, आपला आजचा डे 1 ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आजचा आपला डे 1 असणार आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा. तर मी आणि माझा मित्र अमर आज पाबे घाटामार्गे तोरणागडाकडे निघालो होतो. साधारण 1 ते 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही पाबे घाटामध्ये गेलो. पाबे घाटामध्ये पोहोचताच हे रोडवर सांडलेलं ऑइल पाहून आम्ही जरा विचलित झालो. पुढे जाताच आम्हाला लेफ्ट साईडला एक ट्रक दिसला. त्याची एक जोरदार धडक झाली होती. जरा मन थरथरत होतं. पाबे घाटातून बाहेर पडताच आम्हाला तोरणागडाचं दर्शन झालं. पाबे गावानंतर 10 मिनिटांमध्ये वेल्हे गावामध्ये आम्ही पोहोचलो. वेल्हे गावातून आम्ही हळूहळू तोरणागडाच्या पार्किंगकडे जातच होतो. तेवढ्यात आम्हाला दिसलं ते म्हणजे गुंजवणी धरण. तोरणागडापासून आमचा ट्रेकिंगचा खडतर प्रवास चालूच झाला. जय शिवराय बाबांनो. आता आपण तोरण्याचा ट्रेक स्टार्ट केला आहे. साधारण 4 ते 5 किलोमीटर आपण गाडीवरती आणून पार्क केली आहे आणि जस्ट ट्रेक स्टार्ट केला आहे. मी विशाल, माझा मित्र अमर, दोघांनी जस्ट ट्रेक स्टार्ट केला आहे. आता तोरणा केलं तुम्ही बघू शकता, वरती येतो हे बघा. एक साधारण 45 मिनटामध्ये आम्ही तोरणागडाच्या बिनी दरवाजापाशी असू. तोरणागड सर करताना आपल्याला तोरणागडाचा व्ह्यू आणि खाली वेल्हे गाव हे मनमोहकच दिसते. अर्ध्यापर्यंत पोचल्यावर आम्हाला गुंजवणी धरण संपूर्ण दिसून आले. हा तोरणागड म्हणजे गरुडाचा घरटच जणू. नमस्कार भावांनो. आता आपण तोरण्याच्या सर्वात हार्ड पॅचला आहे. त्यावरती जो पॅच आहे तो सर्वात हार्ड आहे तोरण्याचा. आता खाली बघू शकता तुम्ही, खाली जे दिसते ते पूर्ण वेल्हे तालुका आहे, म्हणजे वेल्हे गाव. आतापर्यंत माझ्या तोरणागडावर जवळपास 500 ते 600 ट्रेक झालेत. दर शनिवार रविवार तोरण्यावर येत असायचो मी. आता जस्ट काही 1-2 वर्षापूर्वीपासून जमत नाही किल्ल्यावर यायला. पण तुम्हाला तो वरचा एक पॅच दाखवतो मी, जो हार्ड आहे सगळ्यात. हाच तो वरचा हार्ड पॅच जो आता माझा मित्र अमर चढतोय. बघू शकता तुम्ही किती बारकाईने चढावं लागते. ते म्हणतात ना, एक चुकीचं पाऊल आणि डायरेक्ट स्वर्गाची चाऊल, तसा हा विषय. बघू शकता तुम्ही. मी आणि अमरनी हा हार्ड पॉईंट कसा तरी कवर केला आणि वरती आलो बिनी दरवाजामध्ये. मित्रांनो, या बिनी दरवाजामध्ये जाण्यासाठी जवळपास 75 डिग्रीमध्ये या पायऱ्या बनवल्या असून ते सर केल्यानंतर आपल्याला बिनी दरवाजाचं दर्शन झालं. बिनी दरवाजामध्ये पोचल्यानंतर आपल्याला गुंजवणी धरण दिसून येते. बिनी दरवाजाच्या वरच्या बाजूस गडाचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच कोठे दरवाजा आहे. कोठे दरवाजामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पूर्ण गडाचं दर्शन होतं. आता जस्ट आपल्याला तोरणावरती पोचलो. तोरणागडावरती हा बघू शकता तुम्ही मागचा पूर्ण व्ह्यू. हा पूर्ण व्ह्यू तोरणागडावरचा आहे. आता आम्ही कोठे दरवाजा पार करून वरती आलो आहे. तोरणागडावर पाणी पिण्यासाठी हे मुख्य टाके. आता आपण मेंगाई देवी या मंदिरापाशी आलो. मेंगाई मंदिरापासून आमचा प्रवास चालू झाला, तो म्हणजे रायगडच्या दिशेने. हा कोकण दरवाजा पार करून आम्ही निघालो बुदलामाचीकडे. समोर आपल्याला दिसते ती म्हणजे बुदलामाची. आता आपण वाळंद्या दरवाजापासून खाली आलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथून खाली उतरण्यासाठी व्यवस्थित मार्ग नाही आहे. पूर्ण उभी वाट आहे आणि पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे. आता बघा आपला अमर कसा उतरत आहे. अक्षरशः भावांनो, या वाटेवर पायसुद्धा टिकत नव्हता. पण जे ट्रेकर्स लोक असतात, जे प्रोफेशनल ट्रेकर्स आहेत, त्यांनीच या मार्गाने जावं असं वाटतं. कारण येथे धोक्याचे चान्सेस खूप आहेत. आंबे आलेले तिथे. वा बाई, सह्याद्रीतले नॅचरल आंबे. मित्रांनो, आंब्यांचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा तेच थरारक पायवाट चालत परत आम्हाला खाली यावे लागले.
खाली बटे गावामध्ये आल्यानंतर आम्हाला एका देवीचे मंदिर दिसले. त्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो गिळगाणे गावाकडे. आता बघू शकता आम्ही गिळगाणे गावाच्या थोडं पुढे येऊन सध्या आपला जेवण करत आहे. असं जंगलामध्ये जेवण करण्याचा जो आनंद असतो ना, अप्रतिम, लाजवाब. भावांनो, घरून आपल्याला आईने चपाती दिल्यात. एक आता आंबरने चपाती आणल्या होत्या, 4 चपात्या संपवल्या आता. आणि ही 5वी घेतली होती मी यातली. हे दाखवा आम्हाला, 5वी घेतली होती यातली. तुम्हाला मी मोजून दाखवतो चपात्या किती दिल्यात घरून. फक्त मला चपात्या किती दिल्यात ते बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 चपाती दिल्यात. मिनी सुक्का पाटील 13 चपात्या 1 टाइम जेवणाला दिल्यात फक्त आजच्या दिवसासाठी. उद्याचं नियोजन अजून लागायचं आहे भावांनो. भाई तो सातारचा होता, तू वेल्ल्याचा. मी वेळल्याचा मिनी सुक्का पाटील. आम्ही जेवण करून पुढे आल्यावर एका वस्तीवर आम्हाला लहान लहान मुले दिसली. अरे बाबड्या, कदाचित हा लहान मुलगा इथे पाहुणा आला असावा. इथं घरात येत मामी मामी आहे. तू कधी आला इकडे माझ्या गावाला मामाकडे? मामे इकडे किंवा बेस गावाकडची माणसं खरंच खूपच साधी आणि भोळे असतात. चॉकलेट देऊन गेलो तो पोरांना. हा लय येतात ना दवाखान्यात. या पाणी बिणी प्यायचं का? नाही नको, अजून लिंगाणा किती लांब येतं? अजून तरी आहे की अर्धा तास 2 तास 2 तास 2 तास लिंगाणा नाही यायचं. हा आणि त्या कचरे जांभळे ना हो 1 तासात असं की. त्या टावर पाशी. एवढं नाव काय तुझं? ईश्वर संतोष कचरे. या लहानग्या बाळाचा गोंडस आवाज ऐकून खूपच भारी वाटू लागले होते. ईश्वर म्हण ईश्वर. बोल गावाला ये जा. काय नाव म्हणलं? ताईंच्या घरापासून थोडंसं मागे गेलो आणि एक वयस्कर आजोबा आम्हाला पाणी घेऊन जाताना दिसले. कुठून आणलं पाणी? मागली वस्ती एवढं लांबून? मग आता काय पाणीच तोटा आला 2-4 दिवस झाले. आंघोळीला बिंगोळीला सगळ्याला तिकडूनच. सगळ्याला तिकडून खायवाटा गावतो तिथे येऊ खांदा. आता होतं 8 दिवस झाले कमी पडलं ना. हा, गुरांना गुरु नाहीत आमच्या. नाही का? ते कोंबडं मांजरं कुत्रे एवढंच. या आजोबांचे वय आणि कष्ट पाहून सध्याची पिढी खूपच कमकुवत असल्याचे आढळून येते. अशा वाडी वस्तींवर राहणारे लोक दिसायला जरी कमकुवत दिसले तरी कष्टाने मात्र मजबूतच असतात. आता कुठं? आता रायगड. रायगडला जाते. हो. आता मुक्काम कुठं? मुक्काम इथं आपल्या कचरे नाही का, मोर इथली आणि त्या कचरे तिथं मुक्काम करतो. सकाळी पाठा निघून जातो. आता अंधार होई ना उतरता नाळीची वाटत नाही रे, आता राहतो. मग काय लिंगाण्यात ते वाट खराब आहे ना लिंगाण्याची. आजोबांची विचारपूस करून झाल्यानंतर आम्ही निघालो लिंगाण्याकडे. तोरणगडापासून आम्ही साधारण 20 ते 25 किलोमीटर पुढे निघून आलो होतो. नॉनस्टॉप 6 ते 7 तास चालल्यामुळे शरीर पूर्ण थकून आणि घामाने माखून गेलेले होते. शरीर पूर्ण थकलेलं होतं आणि प्रत्येक मसल आराम मागत होते. पण तो आराम निवडलेल्या वेळेत आणि नियोजित ठिकाणीच करण्यात यावा हा माझा उद्देश होता. काही किलोमीटर पायपीट केल्यानंतर आम्हाला या जंगलामध्ये हनुमंतरायाचे दर्शन झाले. दर्शन घेऊन आम्ही पुढे मोहरी गावामध्ये निघालो. मोहरी गावामध्ये नियोजित वेळेत पोहोचताच आमचे स्वागत गोमातेने केले. गायगुरांचा कळप अशा अवस्थेत उभा होता की जणू ते आमच्या आतुरतेने वाटच पाहत होते. मोहरी गावामध्ये माझी बहीण अनिता कचरे यांच्याकडे जेवणाची सोय करून मुक्काम देखील केला.